हाय एव्हरीवन, वेलकम टू अ व्लॉग अगेन. चला फिरायला. आता आम्ही फिरायला जाणार आहे. फिरायला जातोय. आमच्या सोबत आई आणि बाबा आलेत आम्हाला भेटायला. तुम्ही आई से हाय. तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. आता आम्ही त्यांना घेऊन आलोय आमच्या घरी. सो आम्ही त्यांना आता त्यांचा आज डे आउट आहे वीकेंडला. आम्ही त्यांना मस्त फिरायला घेऊन जाणार आहे आमच्या ओहायो मध्ये. छान नेचर वगैरे. सो तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठे कुठे फिरणार आहे. आज मजा करणार आहे. मस्त सकाळी आम्ही अवोकाडो टोस्ट खाल्लाय. अमेरिकन फूड आम्ही टेस्ट करायला देतो आई बाबांना थोडं थोडं. सो आम्ही गुआक बनवलं आणि गुआकामोले आणि ब्रेड सोबत लावून मस्त अवोकाडो टोस्ट खाल्ला. आज वेदर खूप छान आहे. कमी कमी ऊन आहे, थोडे ढग आहे, त्यामुळे चांगलं वाटतंय. आणि मी नवीन लुक केलाय. हा माझा लुक दाखवते मी नवीन लुक केलाय. मी स्कार्फ लावलाय. सो काहीतरी समर वाईब असं केलंय. सारं नॉर्मल शॉर्ट्स आणि टी शर्ट मध्ये क्लासिक अमेरिकन आउटफिट करून. हा शॉर्ट्स आणि टी शर्ट. मस्त आम्ही आता फिरायला जाणार आहे. तुम्हाला फिट चेक दाखवतो ना. फिट चेक दाखवेल मी उतरल्यावर. तुम्हाला मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल. आम्ही फ्लोरिडाला फिरायला गेलो होतो. आई बाबांना भेटायला गेलेलो. ते इंडियावरनं आलेत आम्हाला भेटायला इथे. तर तो व्लॉग पटकन जाऊन बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला तो व्लॉग कमेंट्समध्ये. आणि माझा लुक कसा वाटला ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मी तुम्हाला आता मस्त 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 रोड दाखवणार आहे. छान कॅनोपी आणि छान झाडं. किती मस्त वाटतं इथे फिरायला कळेल तुम्हाला. बघूया आपण पुढे. ऍक्च्युली हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झाड आहेत आजूबाजूला. आम्ही आता नॅशनल फॉरेस्ट कडे जातोय. ओहायो मध्ये कुयाओगा नॅशनल फॉरेस्ट आहे. तिथे फिरायला जातोय. नॅशनल फॉरेस्ट मध्ये मस्त खूप झाडं आणि खूप प्रिझर्व्ड असतं. आणि मग तिथे खूप सिनिक स्पॉट्स असतात फिरायला. आणि असा सिनिक रूट पण असतो. समोर डोंगर बघू शकता तुम्ही. तिथे केवढी तो डोंगर आहे ते नॅशनल पार्क आहे. इथे US मध्ये खूप सारे डिफरंट टाइप्स ऑफ नॅशनल पार्क आहेत वेगवेगळ्या स्टेटमध्ये, जे वेगळ्या गोष्टींसाठी फेमस आहेत. हे बघा. आणि इथे आत जे रोड जातात ना तिथे आत घर आहेत. म्हणजे ह्या लोकांना किती छान व्ह्यू आणि किती छान जागेवर घर आहेत ह्यांची. आणि ह्या एरियाचं नाव पण रिचफील्ड आहे. रिचफील्ड मध्ये रिच लोक, रिच व्ह्यू आणि रिच घर आहेत. मी तुम्हाला घर पण दाखवते एकदा आले की. हा रस्ता असा रोलर कोस्टर रस्ता आहे. हे असा रोलर कोस्टर आहे. भारी वाटतं इथे. आणि मी पुण्याची आहे. सो मी तामिनी घाटात वगैरे भरपूर वेळा गेली आहे. तसा फील येतो. आजूबाजूने फुल झाडं, वाकडं असा वळणाचा रस्ता आणि असं छान थंड वारा जो गाडीत आम्हाला लागत नाहीये ऑब्व्हियसली, बट आहे छान थंड बाहेर. अशी आतमध्ये घरं असतात. त्यांचा असा प्रायव्हेट त्यांचा रस्ता असतो. आणि असा मस्त छान वातावरणात आणि झाडाझुडपात ते राहतात. समोर तुम्ही बघू शकता तो रस्ता असं वाटतोय की कुठला तरी रोलर कोस्टर आहे. ते बघा केवढ्या वरती जातात. समोर बघितलं काय छान वाटतंय ना बाबा. एकदम मस्त. हे चांगले. हे एक वैशिष्ट्य आहे ओहायोचं. खूप चांगले व्ह्यूज आणि असं नॅचरल आहे. मी टेक्सासमध्ये आधी राहिलेले. तर टेक्सासमध्ये असं खूप नॅचरल कमी आहे. मला ओहायो त्यामुळे खूप आवडतं असं नॅचरल जागेत फिरायला वगैरे. आणि मग असं सगळ्या ऋतूंमध्ये वेगळे व्ह्यूज दिसतात इथे. त्याच्यामुळे ते बघायला पण मजा येते. गावात झालं. हे मस्त घर आहे. इथे लेफ्टला आता मंदिर पुढे.
आता मंदिर आहे, इथे मंदिर पण आहे छान. हे पुढचा जो लेफ्ट आहे तिथे हा हे इथे इकडे हा. श्री व्यंकटेश्वर टेम्पल लिहिले. इथे टेम्पल आहे आतमध्ये. बंद पण आहे. बंद आहे आता, त्याचा टायमिंग असतो. आम्ही आता वॉक करतोय. पिशवी घेतलीस का तू? मस्त बाजूला तुम्ही बघू शकता किती छान झाड आहेत आणि असा मस्त वॉकवे बनवलेला आहे. आणि असं वॉकवे बनवलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता कसं दिसतंय. इथे खाली मस्त खाली असं पाणी वाहत आहे आणि असा हा वॉकवे पूर्ण असं स्पेसिफिक असं एक US मध्ये खूप छान असतं की यांनी असं फुल असं वॉकवे बनवतात हे. आणि हे तुम्ही बघू शकता असे उंच उंच झाड आहेत. मस्त असं वॉकवे अशी सोय असते. ह्या सोयीमुळे इथे तुम्हाला असं जंगलात फिरायला वगैरे यायचं असेल तर छान असे स्टेप्स केले. त्याच्यामुळे आई बाबांना पण तुम्ही घेऊन येऊ शकता आणि मस्त ते इझिली आतमध्ये चाललं. पुढे पण दिसेल पुढपर्यंत तो वॉकवे आता कुठे कुठे जातो मी दाखवते तुम्हाला. इथे खाली पण आहे असं छान पायऱ्या केल्या आहेत आणि इथे पाणी दिसेल. आणि हे पाणी कुठून येते आपण बघूया. हे बघा हे जे डोंगराचे तुम्हाला जे हे दिसते ना असे हे बनले हे सगळं पाण्याने बनलंय. खूप खूप वर्षापूर्वी इथे पाणी असणार आहे आणि त्याच्यामुळे हे असे डोंगराचे हे सगळं बनलंय. इथे आतमध्ये असं सगळं सध्या शेवाळ आलंय पण लॉंग टाईम अगो इथे पाणी असणार आहे आणि दॅट इज वाय हे असे ग्रुप्स इथे बनलेले आहेत. वॉकवे खूप सारे लोक सॅटर्डे त्यामुळे खूप गर्दी आहे आणि खूप सारे लोक इथे आलेले आहेत. खाली बघा आपण किती वरती आहे आणि असं छान खूप 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 गर्दी आहे. पण लुक ॲट दिस. हे ब्रँडीवाईन फॉल आहे. ते तुम्ही बघू शकता की 60 फूटचा आहे आणि मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो हे फॉर्म झालं आहे. 300 to 400 मिलियन्स ॲगो हे रॉक्स एवढे जुने आहेत आणि ते सगळी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे काय कशाबद्दल असं वगैरे. याला ब्रायडल वेल पण म्हणतात. आणि हे लेयर रॉक्स आहेत मी तुम्हाला दाखवले. तर हे लेयर्ड रॉकने बनलेलं आहे आणि इथे फ्लोज फॉर 10 miles फ्रॉम नियर ट्विन्सबर्ग टू कुयागा रिव्हर. कुयागा नॅशनल फॉरेस्टची कुयागा रिव्हर आहे अशी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हा फॉल कसा वाटला आई बाबा तुम्हाला फॉल? छान आहे ना. सोय ट्रेकिंगला एकदम मस्त आहे. चालायला वगैरे सोयीस्कर आहे. लोणावळा कॅनियन आहे ना हां राजमाची पॉईंट खाली एकदम खोल दिसते बघते हां हां तिथे जाऊन आलेलं आहे. असं बापरे. एकदा दोनदा 3-4 वेळा गेलेला आहे. हां चांगलं. भारी ट्रेक आहे तो की भल्या भल्याचे असे काही लोकांना तर अक्षरशः आम्ही दोरीने बांधून उतरवले ओढले. बापरे हो खूप मस्त आहे. छान वाटतंय. तो ट्रेक तर लय भारी आहे. म्हणजे इतका दमतो माणूस की बस विचार करतो. ट्रेकिंग आवडत आहे बाबा मग ते चांगली गोष्ट आहे की. खूप फिरलं. शेगडावरती पण चढत गेलेलं रात्रीचं आम्ही मस्त. कोजागिरीवर आम्ही शेगडावरती केलेली. रात्रभर तिथं झोपलो आहे. मागे फॉल आता आम्ही विचार करतो की त्याच्या वरती जायचं चालत. त्याच्या वरती चालत जायला पण त्यांनी सोय करून ठेवलेली आहे. तर आम्ही तिथे चालत जाऊ. माझा नवरा कुठे? नवरा काय यू आर नॉट कमिंग इन द व्हिडिओ. दमलाय. आलो जमलो नाही. गाडी चालू आरामात चालू आरामात चालतोय.
आम्ही इथे खूप वेळ येऊन गेलो असं असं आम्हाला असं खूप एक्साइटमेंट नाही आहे, पण आम्ही जो पण कोणी आमच्याकडे येतो आम्ही त्याला इथे घेऊन येतो की असं छान नेचरमध्ये घेऊन येतो. बर्फात इथे बंद असतं सगळं, बट उन्हाळ्यात खूप छान वाटतं. हे इथे तुम्हाला जे सगळं तुटलेलं जे दिसतं ना, याची एक स्टोरी आहे. ती स्टोरी म्हणजे इथे एक इलेक्ट्रिक कंपनी होती आधी. लुक ॲट द इयर 1937मध्ये, सॉरी 1920मध्ये इलेक्ट्रिक कंपनी होती अंटिल 1937. म्हणजे किती आधी हे US मध्ये केवढ्या आधी होती. जेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा इथे त्यांचं डेव्हलपमेंट चाललेलं. आणि आम्ही आता फॉलच्या वरती आलेलो आहे. इथून तो फॉल असा ते मागून तिथनं येत आहे पाणी आणि पाणी येतं पूर्णपणे फॉल खाली पडतो. मस्त. मी माझ्या भावासोबत इथे आलेले, माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात. विंटरमध्ये मी इथे आलेले, ते विंटरमध्ये हे कसं दिसायचं हे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन चेक करू शकता. असा ASMR आवाज येतोय. असं वाटतं इथे बसायचं आणि ASMR व्हाईट नॉईजमध्ये छान पण असे झोप काढावी असं वाटतंय. सो असा होता आमचा आजचा फॉल्सला व्हिजिट. खूप मस्त वाटतंय, छान वेदर आहे त्याच्यामुळे असं थंड हवा आहे आणि ऊन नाही आहे. मी गॉगल घालते बिकॉज मला गॉगल घालायला आवडतं. फिट चेक था बघू कशी दिसते बायको. मीच दिसतोय सध्या समरमध्ये आणि मस्त आम्ही असं लुक केलं स्कार्फ लावून आईसोबत. नवीन स्कार्फ घेतलाय बघू. हे बघ असं भोगत्यात ना आम्ही परत जातोय. जायचा रस्ता असा भोगत्यात ना गेला, वरतून रस्ता आहे, वरतून गाड्या जातात. समोर असं वाटते काही काय नाहीच येईल. हां आता दिसतंय. असं आम्ही ऑल द वे परत जाणारे. माझा आवाज एक होता. हे बघा छान मस्त असं हे असं केलंय. आम्ही आलोय आणि इथे आता बघा रेस्ट स्टॉप आहे. म्हणजे इथे वॉशरूम, पाणी, आतमध्ये एक वेंडिंग मशीन असतं, बाहेर याची इन्फॉर्मेशन लावली आहे आणि अशी सोय असते की तुम्ही इथे फिरायला आलाय, तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल, कुठे जायचं असेल तर मस्त सगळी सोय असते आणि क्लीन असतं, मेंटेन्ड असतं इथे सगळं व्यवस्थित. म्हणजे हे लोकांना वापरायला लोक असे छान सकाळी सकाळी चालायला वगैरे येतात, कधी कोणी संध्याकाळी येतं असं. मग ही सगळी बघू शकतात तुम्ही सोय. आणि इथे पार्किंगची पण एकदम व्यवस्थित सोय. पार्किंग पण तुम्ही करून एकदम असं व्यवस्थित. मग असं छान वाटतं इथे यायला की चला काही टेन्शन नाही, खूप सारं पाणी पिऊ शकतो उन्हाळ्याचं, रेस्टरूमची सोय. तर आम्ही परत जातो आहे आमच्या गाडीकडे. अशी आमची छोटीशी ट्रिप होती. मी आईबाबांना घेऊन आलो आहे त्यांना काहीतरी दाखवायला, पहिल्यांदाच ओहायोमध्ये काहीतरी दाखवायला. सो बाय म्हणूया आता. येस, कुयाओगा यात्रा. कुयाओगामध्ये खूप स्पॉट्स आहेत. आम्ही परत येऊ, वेगळे वेगळे स्पॉट्स दाखवेल तुम्हाला. ह्यात आहे एक छोटासा स्पॉट आणि दिस इज आवर सॅटरडे. चलो बाय बाय, सारंग से बाय. हा कशी छान उन्हाळ्यात किती मस्त फुलं आली.